आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. श्राऊ, मी तुला विसरण्याचा कितीही प्रयत्न केला ना तरीही मी तुला विसरू शकत नाहीये. मी शनायाशी लग्न करायला तयार झालोय, पण त्याची कारणं वेगळी आहेत. पण तू मला माफ करशील ना श्राऊ? तुला कळेल ना मी हे सगळं का करतोय ते. अक्षय, काय एकटाच काय करतोयस इथे? काय चाललंय? काही नाही रे, असंच. अरे असंच काय? उद्या तुझी एंगेजमेंट आहे, नवीन रिलेशनशिप, नवीन आयुष्य. काय फील करतोयस? काय फील करणार आहे? नवीन रिलेशनशिप, नवीन आयुष्य, लग्न, जबाबदारी, मला हे सगळं नकोय. श्रेयस, असं वाटतंय ना की आता कुठेतरी पळून जावं. अक्षय, तुझा पास्ट विसरणं तुझ्यासाठी किती अवघड आहे हे मला माहिती आहे. पण हे सगळं चांगल्यासाठी होतंय असा विचार करून बघ. आपल्याकडे दुसरा काही ऑप्शन आहे का? आणि अरे आता मध्ये काही दिवस तू बेटर वाटत होतास मला, आज पुन्हा अपसेट वाटतोयस. तुझ्यात आणि शनायात काही प्रॉब्लेम झालाय का? काही भांडण वगैरे झालंय का? तसं काही असेल तर सांग मला. मग काय झालंय? अक्षय, तुला माहितीये तू शेअर करू शकतोस माझ्याशी हवंय ते. काही नाही श्रेयस, काही. श्रेयस, सगळीकडे शोधतोय आम्ही. बॉयज, काय चाललंय? भावाभावांमध्ये गॉसिप वगैरे सुरू आहे की काय? ओ, डिड आय डिस्टर्ब यू गाईज? नाही नाही मम्मा, गॉसिप वगैरे काही नाही. अक्षय, आय एम सॉरी. मी मम्माना खरं सांगतोय. श्रेयस, काय झालं? मम्मा, अक्षय या लग्नामुळे खुश नाही असं मला वाटतंय. व्हॉट? आय मीन, अक्षय काय झालंय? इतकी छान मुलगी आम्ही सून म्हणून पसंत केलीये, शनाया आवडली नाहीये का तुला? एक मिनिट. इज समथिंग रॉंग? आय मीन, असं काही घडलंय का जे तू श्रेयसला सांगतोस पण आम्हाला सांगत नाहीयेस? नाही मम्मा, तसं काही नाहीये. नवीन जबाबदारी आहे ना, सो त्यातच जरा टेन्शन. बस इतकंच? मॉन बेटा, अरे आम्ही आहोत ना, यशोधरा सरनाईक, तुमची मम्मा. कम व्हॉट मे, कुठलीही सिच्युएशन असेल ना तरी तुमची मम्मा तुम्हा दोघांच्या मागे खंबीरपणे उभी राहणार आहे कायम. बॉयज, डू यू अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड. मम्मा, वी नो दॅट. आणि अक्षय, तुझ्यासाठी हे सगळं किती अवघड आहे मला आणि मम्माना, आम्हाला दोघांना माहिती आहे. पण या सिच्युएशन कडे पॉझिटिव्हली बघण्याचा प्रयत्न कर. अरे एक नवीन व्यक्ती तुझ्या आयुष्यात येणार आहे, जिच्याशी तू सगळं शेअर करू शकशील, तुझी सुख दुःख सगळं तिला सांगू शकशील, असा पार्टनर तुला मिळणार आहे. या अक्षय, श्रेयस इज ऍब्सोल्युटली राईट. अरे शनाया बरोबर यू आर गोइंग टू हॅव अ गुड लाईफ. आमचा विश्वास आहे शनाया तुझा ट्रॉमॅटिक पास्ट विसरायला तुला मदत करणार आहे. आणि एक महत्वाची गोष्ट अक्षय, कायम लक्षात ठेव, भूतकाळाची सावली वर्तमानावर पडायला लागली ना की भविष्यकाळ नक्की बिघडतो. मॉरल ऑफ द स्टोरी, तुझ्या फ्युचरवर विश्वास ठेव, तिथे लक्ष दे, तिथे फोकस कर. शनाया बरोबर जे तुझं भावी आयुष्य आहे ना त्याचा विचार कर बेटा. कळतंय का तुला? ओके मम्मा. सो उद्या हा असा ग्लूमी फेस नको आहे, ऑल स्माइल्स. That's like my bro. Wonderful. Thank you, beta.
उद्याचा दिवस आमच्यासाठी खूप स्पेशल असणार आहे आणि तो दिवस आणखीन स्पेशल करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतोय. अक्षय, उद्याचा दिवस म्हणजे न्यू रिलेशन, न्यू कमिटमेंट, न्यू बिगिनिंग. डू यू अंडरस्टँड? गुड. अँड येस, वन मोर थिंग. आता वायफळ गप्पा मारत इथे थांबायचं नाही. गपचूप झोपा. येस मामा. येस मॅम. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट मामा. चल, विचार करू नको. गुड नाईट ब्रो. गुड नाईट. आजकालच्या मुलींची चॉईस पण ना सो डेलिकेट. डायमंड म्हणजे कसा रॉक सारखा असायला हवा. येस मॅडम, तुमच्या कॉफीची वेळ झाली. ठेव. नाईस. Let me introduce you to someone special. Shanaya baby, come here. Shanaya, अक्षयची होणारी बायको. या मुलीला बघून असं अस्वस्थ का वाटतंय? शनाया, दिस इज मिस्टर अँड मिस्टर रत्न पारखी. त्यांच्या मुली अनुष्का अँड इशिता. हॅलो. हॅलो. ओ, आपण इथेच उभे आहोत. प्लीज प्लीज कम इन प्लीज. आई, रत्न पारखी कुटुंब, आमची आई. नमस्कार. नमस्कार. आणि एवढीच ओळख नाहीये तिची. ही आमची शकू. आणि दिसण्यावर अजिबात जाऊ नका. वय वर्ष 16 आहे फक्त. स्वीट 16. हे काय तू पण. प्लीज तुम्ही मुलं गो हॅव फन. रेस्ट या प्लीज. sure. या प्लीज या. मोनिशा, मिस्टर अँड मिसेस रत्न पारखी. हॅलो. दिस इज मोनिशा, अ व्हेरी डिअर फ्रेंड आणि शनायाची आई. बाय द वे, मिस्टर सरनाईक दिसत नाहीयेत कुठे? ही मस्ट बी अराउंड. ओ, ही इज देयर. प्लीज कम. आई आले. तो सगळा त्याचा रिपोर्ट प्लीज. मिस्टर अँड मिसेस रत्न पारखी, माय हजबंड अरविंद सरनाईक. हॅलो. हॅलो, नाईस टू मीट यू. तुम्ही ज्या पद्धतीने तुमचा बिझनेस वाढवलाय त्याबद्दल बरंच ऐकलंय मी. अक्षयच्या एंगेजमेंटची जरा घाईच केली आम्ही. हे रत्न पारखी जर आधी भेटले असते तर इशिताला अक्षयसाठी पसंत केलंच ना आम्ही. आपण या वीकेंडला भेटू आणि लग्नाची तारीख फायनल करू. ओके. आणि ऑफकोर्स त्यानंतर शॉपिंगची डेट. सॉरी. आर यू आउट ऑफ युअर माइंड? यू रुइंड माय सारी. डोळे नाही आहेत का? व्हॉट इज रॉंग विथ यू? काय केलंय? माझी चूक नाहीये. हिचा धक्का लागला. मॅम 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 ऍक्च्युली तिची चूक नाहीये. माझा धक्का लागला. आय एम सॉरी. आय मीन इट. अगं काय बघून काम करायचं ना.
इट्स ओके, जा जा. खूप एक्सपेन्सिव्ह आणि एक्सक्लुझिव्ह साडी असेल ना. आय एम रिअली सॉरी. इट्स ओके बेटा, अशा 100 साड्या आहेत आमच्याकडे. डोंट से सॉरी. नम्रता, हे क्लीन होईल ना? हो मॅडम. बघ, ती म्हणाली क्लीन होईल. सो प्लीज नो वरीज. ओके. या सॉरी अगेन. Everybody please enjoy the evening. Baby, absolutely no problem. Okay? सॉरी. मम्मा, हाँ? आर यू ओके? या बेटा, काही नाही ते जरा. It's okay. I'm absolutely fine. असं म्हणजे जनरली लक्ष नसतंच का तुमचं? एक मिनिट. ते सगळं चुकून घडलं आणि सगळीकडे लक्ष असतं माझं. ठीक आहे. हो, सगळीकडे लक्ष असतं तुमचं. येस ऑफकोर्स. अच्छा. ऑब्विसली. पण असं का विचारलं? नाही, काय आहे ना, जनरली ज्या सुंदर व्यक्ती असतात त्यांचं सहसा स्वतःकडेच लक्ष असतं, असं फार कुठे लक्ष नसतं त्यांचं. अच्छा. बघा, आता मी एवढी छान कॉम्प्लिमेंट दिली तुम्हाला तरी तुम्ही काहीच रिप्लाय केला नाही. म्हणजे असं जनरली थँक्स वगैरे म्हणतात ना. काय ना, कॉम्प्लिमेंट जेन्युइन असती तर रिप्लाय दिला असता. श्रेयस सरनाईक. ओ, यू मीन मी जेन्युइन यू नो व्हॉट आय मीन. तुम्ही असं सरळ कोणाशी बोलत नाहीच का? सरळ लोकांशी मी सरळच बोलते. अनुष्का, म्हणजे मी सरळ माणूस नाही असं म्हणायचं तुम्हाला? तुम्हीच म्हणालात आता. Excuse me. Shreyas, just a minute, beta. Just a second, I'll be right back. Yes, Mama? तिला डान्स साठी विचार ना. खूप ॲटिट्यूड आहे तिला. श्रेयस, पाहुणी आहे ती आपली. कम ऑन, मेक अ फील कम्फर्टेबल. मिस अनुष्का, डान्स? सॉरी. विल यू डान्स विथ मी? सॉरी, काही ऐकू येत नाहीये. ओ, ॲटिट्यूड. नाही, काय ना मिस अनुष्का, आपल्याला खूप काही येत असेल आणि त्याचा ॲटिट्यूड असेल तर समजू शकतो, पण ज्याला काहीच येत नाही आणि ॲटिट्यूड आहे तर कमालच वाटते. ॲटिट्यूड? कसला ॲटिट्यूड? हे बरं ऐकू आलं तुम्हाला? आधी 3 वेळा डान्स साठी विचारलं ते ऐकू नाही आलं? एक मिनिट. इथे इतका आवाज आहे, कसं ऐकायला येणार आहे? काही ऐकायला आलेलं नाहीये मला. ठीक आहे. नाही, आता कव्हर अप करायची काही गरज नाही. काय डान्स सगळ्यांनाच येतो असं नाही, त्यामुळे ठीक आहे, चालायचं. काय माहितीये तुम्हाला माझ्या डान्स बद्दल? मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, प्लीज. हे बघा अरविंदजी, तुमच्या शब्दाखातर आम्ही थांबलो पण असतो, पण माझ्या दोन्ही मुली माझा अभिमान आहे. इतक्या सगळ्या लोकांसमोर माझ्या मुलीवर चोरीचा आळ घेतला जातो हे मी सहन नाही करू शकत. मिसेस रत्नपारखी, प्लीज तुम्ही तरी समजावा. वी आर रिअली सॉरी. त्याचा काहीही उपयोग नाहीये मिसेस सरनाईक. आतापर्यंत आम्ही शांत होतो कारण आमच्या दोन्ही मुलींवर आमचा पूर्ण विश्वास आहे. पण हे सगळं मॅटर क्लिअर होणं जास्त गरजेचं होतं म्हणून आम्ही थांबलोय. पण आता नाही, एक क्षणभरही नाही थांबणार. मम्मा, तू काय एक्सप्लेन करत बसलीस यांना? आपण यांना आन्सरेबल नाही आहोत. लेट्स गो. अनुष्का प्लीज. मिसेस रत्नपारखी,
मिस्टर रत्नपारखी, वी आर रिअली सॉरी. मिसेस सरनाईक, तुमचीच इच्छा होती ना की बिझनेस रिलेशन्स बरोबर फॅमिली रिलेशन्स पण डेव्हलप व्हावी म्हणून? ऑफकोर्स ऑफकोर्स. आय एम सॉरी टू से, इथे आता जे काही घडलं त्यानंतर मला तरी असं वाटत नाही. यू नो व्हॉट आय मीन. आय होप यू अंडरस्टँड. बिझनेस डील तर गेलीच, पण गॉड, शनाया काय करायचं तुझं? आजी, हे सगळं झाल्यावर मला आता इथे अजिबात थांबायची इच्छा नाहीये. हे बघ बाळा, झालं ते झालं. आता ह्या सगळ्या लोकांसमोर तमाशा नकोय. एव्हरीबॉडी प्लीज. रिंग सापडली आहे, सो नाव नथिंग टू वरी. ओके, आपण अक्षय आणि शनायाची एंगेजमेंट करून घेऊया आपण. मोनिशा डार्लिंग, शनाया बेबी प्लीज. नम्रता, रिंग्स आणशील? इट्स ओके बेटा. ओके, ऑल्स वेल दॅट एंड्स वेल, राईट? या या. शनाया बेबी, अक्षय, अक्षय, या रत्नपारखींच्या एका अपॉइंटमेंटसाठी एवढे प्रयत्न केले आम्ही. आमचं फ्युचर आम्हाला दिसत होतं. टॉप 10 बिझनेस आयकॉनमध्ये आमचं नाव. आमचं चुकलं. या मूर्ख शनायाच्या नादाला लागायलाच नको होतं. आता कसंही करून रत्नपारखींचा राग काढावा लागणार, नाहीतर आमचे सगळे प्लॅन फेल होतील. प्लॅन ए डन. म्हणजे आपल्याला जसं हवं होतं अगदी तसंच सगळं घडलंय. पण खरंच तुम्ही सगळे काय सॉलिड ऍक्टिंग करता. पण मी मात्र मनातून घाबरले होते. म्हणजे चुकून माझ्या तोंडून खरं निघून गेलं असतं तर? काहीही झालेलं नाहीये, कारण आपला हेतू चांगला आहे. करेक्ट काका. आणि म्हणूनच बाप्पा आपल्याला आपल्या सगळ्या प्लॅन्स मध्ये साथ देतोय. आणि मला खात्री आहे तो पुढेही देणार. पण खरं सांगू, ह्या सगळ्याचं क्रेडिट ना त्या नम्रताला जातंय. ऍब्सोल्युटली राईट. पण काही म्हणा, त्या यशोधरा सरनाईकच्या घरी अगदी योग्य व्यक्ती प्लॅन केलीस तू. काका, हे सगळं प्लॅनिंग मी तुमच्याकडूनच तर शिकले. पण मला तर ना त्या यशोधराबाईंचं काय झालं असेल याची चिंता लागलीये. तिलाही याचीच चिंता लागली असेल. आता हे एवढं मोठं डॅमेज कंट्रोल कसं करायचं? एक्झॅक्टली. एवढा मीडिया होता, एवढी माणसं होती. सो झाल्या प्रकाराने त्यांची थोडीफार का होईना पण बदनामी होणारच. आणि हे त्यांनी शो ऑफ करायला मीडियाला बोलावलं होतं ना, सो ते त्यांच्यावरच उलटलंय. आता ही फक्त सुरुवात आहे. आपल्याला अजून बरंच काही करायचंय. हो काका, म्हणूनच एका यशाने आपण हुरळून जायचं नाही. कळलं का ग श्राऊ? ताई, अगं मी काय हुरळून जाणार. शेवटी अक्षयची एंगेजमेंट तर शनायाशीच झाली ना. श्राऊ,
फक्त एंगेजमेंट झालीये, लग्न अजून व्हायचंय. आणि आय प्रॉमिस ते फक्त तुझ्याशीच होईल. ठीक आहे. नमस्कार. कसं वाटतंय तुम्हाला? ऑल वेल? हॉस्पिटलच्या खर्चाची काळजी करू नका, आम्ही बघू. संजय? ओके मॅडम. हे इथे काय करताय? म्हणजे यशोधरा सरनाईक ऑलरेडी इथे पोहोचलीये. अरे देवा, आता ड्रायव्हरने तिला सगळं खरं सांगितलं असेल तर? आम्ही काही त्रास द्यायला आलेलो नाही, फक्त एका प्रश्नाचं उत्तर हवंय आम्हाला. जो ऍक्सिडेंट झाला त्यावेळी त्या गाडीत देसाई कुटुंब होतं ना? आर यू शुअर? ह्या ऍक्सिडेंटमध्ये अख्खं देसाई कुटुंब? यू नो व्हॉट आय मीन. नक्की ना? काय चाललंय यशोधराचं? कोण कुठली फॅमिली ऍक्सिडेंट मध्ये गेली, वाईट झालं, पण त्यात यशोधराला एवढा काय इंटरेस्ट आहे? डॉक्टर, पेशंटचे सगळे अपडेट आम्हाला मिळायला हवे. हो मॅडम. म्हणजे पेशंटची रिकव्हरी, पेशंटला कोण कोण भेटायला येतंय जातंय, ही सगळी इन्फॉर्मेशन मॅडमला वेळेत मिळायला हवी. आणि हा, पेशंट या हॉस्पिटलमधूनच नाही तर या रूमच्या बाहेर सुद्धा जाता कामा नये. आमच्या परमिशन शिवाय पेशंटला डिस्चार्ज द्यायचा नाही. डू यू अंडरस्टँड? ओके मॅडम. टेक केअर. संजय. ओके डॉक्टर, येतो आम्ही. मॅडम, आता तरी तुमचं टेन्शन दूर झालं ना? या, आम्हाला तर रिलॅक्स्ड वाटतंय. मी सांगत होतो ना तुला. हे बघ, ते देसाई कुटुंब कधीच संपलंय, आणि असं संपलंय की आता ते कुटुंब पुढच्या जन्मात सुद्धा तुझ्या वाट्याला येणार नाही. आणि ताई, तुला जे वाटत होतं ना ते फक्त तुझे भास होते, आणि तुझी कोणीतरी मस्करी केली असं मला वाटतंय. नाही संजय, आता आम्हाला खात्री वाटते देसाई कुटुंब कायमचं संपलंय. चला, आता तुला शांत झोप लागेल. पण आता आपण लवकर घरी जाऊया. अरविंदची झोप उडाली ना तर पुढे रात्रभर प्रश्न विचारून माझी झोप उडवेल. बरोबर. लेट्स गो. चला. आता तुम्ही आराम करा, उद्या मी रुटीन चेकअपसाठी येईनच. होईल रिकवर. ॲक्सिडेंटमुळे तुमच्या मानेला मार बसलाय ना, त्याच्यामुळे असं होते. टेक रेस्ट. ओके? गाड्या कुठे गेल्या? दादा, हो दादा. काय झालं सर? अहो, मलाच काय विचारताय? सॉरी साहेब, जरा डोळा लागला होता. ते ठीक आहे सगळं, गाड्या कुठे आहेत आपल्या?
अहो बोला, गाड्या घेऊन बाहेर गेले का कुणी? काय भानगडे? ठीक आहे, तुम्ही आता ममानाच उत्तर द्या काय ते. सर मॅडम घेऊन गेली. काय? ममा एवढ्या रात्री गाडी घेऊन एकट्या बाहेर गेल्यात? एकटे नाही सर, मॅडम सोबत संजय साहेब सुद्धा आहेत. मामा पण आहे? कुठे गेलेत काय माहितीये? नाही सर. मला काय पद्धत आहे? अहो सॉरी, पण तुम्ही अचानक ओरडायला लागलात, म्हणाला सोडा. मी शट अप. अहो शटअप काय? एक तर मी तुमची मदत करायला गेलो तर तुम्ही माझ्यावरच ओरडताय. आणि या लिफ्टला काय झालंय अचानक? माझी मदत करताय तुम्ही? एक मिनिट, हे तुमचं प्लॅनिंग आहे ना? खरं सांगा, तुमचं प्लॅनिंग आहे ना हे? अहो काही काय बोलताय तुम्ही? तुमच्या ऑफिसची लिफ्ट मी बंद केली असं म्हणायचंय तुम्हाला? एक मिनिट, म्हणजे तुम्हाला म्हणायचं की ही सगळी कॉन्स्पिरसी मी केली आहे? हॅलो सॉरी सर, मिस अनुष्का, मी काय एवढा ओल्ड स्कूल वगैरे नाहीये. मी म्हणजे काय वाटलो काय तुम्हाला? यू नेव्हर नो. सरनाईक आहात ना तुम्ही? पार्टीला बोलावून जर आमचा एवढा अपमान करू शकता तर ही तुमच्यासाठी क्षुल्लक गोष्ट आहे. हे तुम्ही व्हॉट नॉनसेन्स. हे बघा, बिलीव्ह मी हे काही केलेलं नाहीये. मग अचानक लिफ्ट कशी बंद पडली? हो मला काय माहित, मी काय लिफ्टमॅन आहे का? मला काय कळतं त्यातलं? मग काय कळतं तुम्हाला? हे बघा मिस अनुष्का, मला आता एवढंच कळतंय की तुम्हाला घाम येतोय, तुम्ही पॅनिक होताय, तुम्हाला अनकम्फर्टेबल फील होतंय. तुम्ही माझा ऐका, तुम्ही शांत व्हा, रिलॅक्स व्हा. मी नाही होऊ शकत रिलॅक्स. कळतंय का तुम्हाला? मला क्लॉस्ट्रोफोबिया, मला बंद सारखी घुसपटल्यासारखं होतं, भीती वाटते, मला अँझायटी होते. हे प्लीज काहीतरी करा तुम्ही. ओके तुम्ही घ्या. अपना स्पेशल दे. थँक्यू. छान आहे ना चहा? किती मोकळं मस्त वाटतंय. एक सांगू, एखाद्या पक्षाला अगदी सोन्याच्या पिंजऱ्यात ठेवलं, मोत्याचा चारा जरी खायला घातला ना, तरी जे सुख त्याला असं मोकळ्या आकाशात भरारी घेण्यात मिळतं ना, ते त्या पिंजऱ्यात नाही हो. तुम्हाला बरं वाटतंय ना? आणि आज बरं झालं सगळे आपापल्या कामाला घराच्या बाहेर पडले ते, नाही तर आपल्याला असं बाहेर पडता आलं नसतं. आता काही कोणाला कळायचा प्रश्नच नाही आपण बाहेर पडलोय ते. अहो जवळजवळ 1 महिना झाला आपण घराच्या बाहेर पडलोच नाही आहोत. आणि घर कसलं हो, नुसत्या 4 भिंती आहेत. पण मुलींच्या धडपडीकडे बघितलं ना की वाटतं ठीक आहे. पण खरं सांगू का, माझी घुसमट होते हो, जीव अगदी गुदमरतो. हे बघा, तुम्ही शांत व्हा, रिलॅक्स व्हा. आधी तुम्ही असं एवढं पॅनिक झालात ना तर तुम्हाला त्रास होईल. शांत व्हा, तुम्ही पॅनिक होऊ नका एवढं. हे बघा, शांत व्हा तुम्ही. काय आहे ना मिस अनुष्का, तुम्ही जर पॅनिक झालात तुमच्या बॉडीतली ऑक्सिजन लेवल अजून कमी होईल आणि तुम्हाला तसा त्रास होईल. मी आहे ना इथे, आपण मिळून यातनं काहीतरी मार्ग काढू. तुम्ही आधी पॅनिक होऊ नका, शांत व्हा, दीर्घ श्वास घ्या, डीप ब्रीथिंग करा, दीर्घ श्वास घ्या. व्हेरी गुड. आता एक काम करा, तुमच्या ऑफिस बॉयला किंवा स्टाफ मधल्या कोणाला तरी कॉल करून सांगा की आपण इथे लिफ्ट मध्ये अडकलोय, म्हणजे कोणीतरी मदत करेल आपल्याला. नाही थँक्यू वगैरे नंतर म्हणलं तरी चालेल, मी कुठे जाणार आहे, मी इथेच आहे. करते कॉल. हा करा कॉल करा. तुम्ही रिलॅक्स सावकाश करा, सगळं सावकाश करा. रिलॅक्स. तुम्ही असं एवढं पॅनिक होऊन शोधू नका. सापडेल फोन सापडेल तुम्हाला, शोधा. हा सापडला. सावकाश, रिलॅक्स. तुम्ही ब्रीथ करत राहा मध्ये मध्ये, तुम्ही पॅनिक होऊ नका. हॅलो, मी अनुष्का बोलते. मी लिफ्ट मध्ये अडकले, प्लीज मदत करा, काहीतरी करा प्लीज. हो. हॅलो, आवाज येतोय का? लिफ्ट 5th नाही, लिफ्ट मध्ये अडकले मी, आवाज जात नाही. हो, तुम्ही एवढं पॅनिक होऊ नका, होईल, जाईल आवाज जाईल. हॅलो, लिफ्ट मध्ये अडकले, येतोय का आवाज? इट्स ओके. तुम्ही आधी रिलॅक्स व्हा, दीर्घ श्वास घ्या. रिलॅक्स. डीप ब्रीथ.
इट्स ओके काही नाही काहीतरी फॉल्ट असेल. कसं आहे ना मिस अनुष्का, तुम्हाला एक गंमत सांगतो. ही जी भीती आहे ना ही तुमच्या ब्रेन मध्ये नाही आहे, तुमच्या मनात आहे. कोणी पाहिलं नाही ना तुम्हाला? नाही ग, कोणी नाही बघितलं. पण काय आई, प्लीज बोल ना. आरू, तुझं म्हणणं पटलंय ग आम्हाला. आम्ही ना घराबाहेर न पडलेलंच चांगलं. काय झालं ताई? म्हणजे काही टेन्शन? आई आधीच ही आराध्या आम्ही न सांगता बाहेर गेलो ना म्हणून चिडलीये. आणि त्यात हा घडलेला प्रकार तिला कळला तर ती अजूनच चिडायची. आता तरी गप्प बसणंच सगळ्यांच्या भल्याच आहे. आई प्लीज सांग ना, काही प्रॉब्लेम झालाय का प्लीज? अगं खरंच काही नाही झालं, पण खरं सांगा राध्या, आम्ही असे न सांगता घराबाहेर गेलो म्हणून त्रास झाला ना तुला? नाही आई. एक तर तू एवढं सगळं करतेस आमच्यासाठी, त्यात तुला काडीची मदत नाही माझी, आणि वरून हा असा सगळा त्रास. मला तर आता असं वाटतंय तुमचा सगळा त्रास कळतोय मला, पण आपल्याला हे विसरून चालणार नाही. आपण ज्या बाई विरोधात लढतोय ती कुठल्या दराला जाऊ शकते बघितलंय ना आपण. आणि मला तुमच्या डोक्यावर टांगती तलवार नकोय. सो प्लीज. अगं अरू, पण कसं सांगू ग तुला? आई प्लीज शांत हो, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव ना. तुम्हाला ही सगळी कैद वाटत असेल मला कळतंय, पण हे सगळं मी आपल्या चांगल्यासाठीच करते. आणि मी ह्या सगळ्यातून तुम्हाला लवकरच बाहेर काढेन, आय प्रॉमिस. अरू तुझी सगळी तगमग मला कळते बाळा. आणि आई म्हणून दुसरं काही नाही, पण देवाजवळ मी तुझ्यासाठी प्रार्थना तर नक्कीच करू शकते. खरंय ताई तुमचं, आणि देव नक्की ऐकणार. ऐकणार नाही, ऐकलंय. मी देवाला नवस बोलले होते आणि त्याने माझं ऐकलंय. अहो पण नवस नुसता बोलून चालत नाही, तो फेडावा पण लागतो. हो ना, जवळच्या देवळात गरिबांना जेवू घालीन असा नवस केला होता मी. आई अगं मग कधी फेडायचा आहे तो नवस? अगं कधी म्हणजे मी असं नक्की काही ठरवलं नाहीये. अहो चांगल्या कामासाठी उशीर कशाला? उद्याच जाऊया की नवस फेडायला, काय गा आराध्या? चालेल आई, उद्या अगदी पहाटे जाऊया का देवळात? अगं पण कोणी पाहिलं तर? आई म्हणूनच म्हणाले ना की आपण पहाटे जाऊया, म्हणजे आपल्याला काही प्रॉब्लेम होणार नाही. चालेल बाबा? चालेल ना? चालेल चालेल. शनाया, या हाय शनाया. हाय अक्की, मला सांग कुठे आहेस तू? मी जस्ट आता ऑफिस मधून घरी आलोय. बोल ना, काही काम होतं तुला? नाही काही काम नाही, आपल्याला डिनरला जायचंय. सो तुला डिनरला? हो, ऍक्च्युली मॉमनी आपल्यासाठी डिनर डेट प्लॅन केली आहे. तू येशील ना? ओके, पण कुठे जायचंय? ग्रेट, मग आपण सी व्ह्यू रेस्टोला भेटू. ओके ओके, सी व्ह्यू लिंक रोडवरचं? येस येस तेच. ओके, सी यू देअर. ठीक आहे, बाय, सी यू. श्राऊ, तुला खूप मिस करतोय ग मी. आज आज शनायाऐवजी तुझ्या बरोबर डिनर डेटला गेलो असतो ना तर खूप बरं वाटलं असतं. आय एम रिअली रिअली मिसिंग यू श्राऊ. असं म्हणाला अक्षय? हो, मी जे जे ऐकलं तो शब्दन शब्द तुम्हाला सांगितलाय. गुड, आता मी जे सांगते ते कर. ओके. अक्षय रूम मध्ये आहे?
ते आता आंघोळीला गेलेत. गुड. त्याच्या रूम मध्ये जा आणि त्याचा फोन सापडतोय का ते बघ. ओके. हो इथेच आहे. गुड. ऍक्सेस करता येतोय? नाही मॅडम, लॉक आहे. पिन श्रावणीची बर्थडेट 2307 ट्राय कर बरं. 2307. ओके. हा ओपन झाला मॅडम. ग्रेट. आता त्या फोनमधून लास्ट कॉल शनायाला गेला असेल, राईट? सो तिला मेसेज कर. ओके. आज मला भेटायला जमणार नाही, माझ्या काही मीटिंग्स लाईनअप आहेत. सो सॉरी. आणि आता मला कॉल करू नकोस. आय एम इन अ कॉन्फरन्स. टाईप केलंस? डन. गुड. आणि आता तो मेसेज डिलीट कर. ओके. आता तो फोन जसा होता तसाच परत ठेव आणि अक्षय येण्याआधी रूम मधून बाहेर पड. ओके. ओके. डन. आजची डिनर डेट फिक्स आहे. पण डिनर डेटवर जाणार कोण? अक्षय आणि शनाया की अक्षय आणि श्रावणी? रोहन, आफ्टर सो लॉंग यार. अरे तू आहेस तरी कुठे यार? अरे बाबा मी इथेच आहे. तुम्हाला माझी आठवण येत नाही? विसरलात मला? तुला विसरलो असतो तर इन्व्हाइट करायला मी कॉल केला असता का? इन्व्हाइट? काय लग्न वगैरे करतोयस की काय? मी तर एका पायावर तयार आहे, पण मुलगी मिळायला नको का? तेही आहेच म्हणा. मग काय कसलं इन्व्हिटेशन? आधी भेट तरी मग सांगतो. ओके. अरे आहे का वेळ तुझ्याकडे की तुझी अपॉइंटमेंट घ्यावी लागेल? ए गप्रे, नाटक करू नको. कुठे भेटायचं सांग. आपण सीओ रेस्टॉरंटला भेटू ना. ओके. डिनरला भेटू. डन डन. ओके चल बाय बाय. येस येस. ओके. श्राऊ चल पटकन रेडी हो, आपल्याला डिनरला जायचंय आज. अगं पण आत्ता ह्यावेळी? अक्षयला भेटायला. अक्षय? येस. ऍक्च्युली शनायाच्या मम्माने शनाया आणि अक्षयची डिनर डेट प्लॅन केली. सो अक्षय तिथे येईलच. पण मग तिथे शनाया पण असेल? नाही येणार. ते सगळं मी मॅनेज केलंय. आजची डिनर डेट फक्त तुझी आणि अक्षयची. थँक्यू ताई. थँक्यू. थँक्यू सो मच. म्हणजे तुझ्याकडे ना सुपर पॉवर्स आहेत. तू असे सगळ्या गोष्टी परफेक्ट करतेस ग. झालं माझं कौतुक करू. आता मी काय सांगते ते नीट ऐक. सो आपण अक्षयला भेटू त्यावेळी मी काहीतरी निमित्त करून बाहेर जाईन. सो तुम्हा दोघांना बोलायला वेळ मिळेल. ठीक आहे? बरं आता त्याला कसं इम्प्रेस करायचं आहे ते काय मी तुला शिकवायची गरज नाहीये ना? अजिबातच नाही. हो म्हणजे तुला काही सांगायचं असेल, टिप्स द्यायचे असतील तर मला चालणार आहे. बिकॉज आय नो तू जे सांगशील ते बेस्टच असेल. तू खूप बोलायला लागलीस हा श्रावणी. घाबरलीस? तुला कोणाची नजर नको लागायला. हो पण अक्षयची तुझ्यावरून नजर नको हटायला.